जसं तुम्ही म्हणालात, की सोन्याला कितीतरी अँगल आहेत. लाइक आपण जसं त्याला वळवू खरं तर ते तसं वळतं. पण सोनं आणि आरोग्य ह्यांचं काय एकमेकांची कनेक्शन आहे? खूप छान प्रश्न विचारला. खरं पाहता सोनं हे आरोग्यासाठीच आहे. अच्छा. कारण आपण पाहतो, की जसं एखादं नवीन मूल जन्माला आलं, की त्याला पहिल्यांदा आपण काय करतो? व्हॅक्सिनेशन आपण सोन्याची करतो. तार. व्हॅक्सिनेशन आपण करतो. हां, हां. म्हणजे हॉस्पिटलमध्ये एखादं मूल जन्माला आलं, की आपण त्याला पहिल्यांदा विविध प्रकारचे डोसेस असतात व्हॅक्सिनेशनचे. खरं. ते व्हॅक्सिनेशन आपण करत असतो. जुन्या काळात काय होतं? जुन्या काळात कुठल्या लसी होत्या? काहीच नाही. मग जुन्या काळामधले आपले आजी, पणजी, आजोबा असतील, हे करायचे काय, की सोनं हे सगळ्यात बेस्ट अँटिबायोटिक आहे आणि अँटी पॉयझनिस्ट आहे. सोनं हे शरीराला कणखर आणि ताकदवर बनवतं. तुम्ही पहा, की बऱ्याचशा जाहिराती जवळपासच्या असतात, सोना चांदी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते खरं आहे का? तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अतिशय खरं आहे, की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं आणि ते नवीन नवजात बालक जन्माला आल्यानंतर त्याचं शरीर हे कणखर बनावं आणि एकदम धष्टपुष्ट बनावं, त्याला व्यवस्थित लवकर बोलता यावं, ह्यासाठी आपली आजी, पणजी सोन्याचा एक छोटासा तुकडा घ्यायची, मधामध्ये बुडवायची. तो ओरिजिनल सोनं असायचं आणि त्याच्या जिभेवरती ओम काढला जायचा आणि तो ओम काढल्यानंतर त्या सोन्याच्या स्पर्शाने त्याचे काही कण जे जिभेवरती जातात, त्यातनं ते बाळ जे आहे ते कणखर बनतं, मजबूत बनतं आणि त्याचं पहिलं व्हॅक्सिनेशन तिथपासून सुरू होतं.